नमस्कार, मी आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू रेश्मा माने. मी तिसरीला असताना कुस्तीमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर त्यावेळेला मला मुली प्रॅक्टिसला नसल्यामुळे मी मुलांमध्ये प्रॅक्टिस चालू केलं आणि यासाठी आमच्या घरच्यांची खूप इच्छा होती की आपली मुलं ऑलिम्पिक लेवल पर्यंत कुस्तीमधून जावीत आणि त्यासाठी आमचं पूर्ण घरदार पहाटे 4 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत आमच्यासाठी राबत होतं. त्यामध्ये आमची शाळा, व्यायाम वगैरे, डाएट असेल, ह्या सगळ्या गोष्टी आमच्याकडून व्यवस्थित फॉलो करून घेतल्या जायच्या आणि त्यामुळेच आमचा खूप फास्ट रिझल्ट येत गेला आणि पहिल्यांदा मी राष्ट्रीय स्पर्धेत 6वी ला असताना ब्रॉन्झ मेडल जिंकलं आणि तिथून पुढे मी 10 ते 15 वेळा कंटिन्यू राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सुवर्ण, रौप्य, कांस्य असं मेडल जिंकत गेले आणि माझी खूप इच्छा असायची जसं मला महाराष्ट्राचं किट घालायला मिळालं तसं मला इंडियाचं किट घालता यावं आणि ते स्वप्न माझं 9वी ला असताना पूर्ण झालं. 9वी मध्ये गेल्यानंतर मी पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी झाले. त्यावेळेला मला पहिल्यांदा इंडियाचं किट मिळालं घालायला आणि त्यावेळेला मी कॅडेट एशियन चॅम्पियनशिप मध्ये ब्रॉन्झ मेडल जिंकलं आणि तिथून पुढे माझ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा प्रवास चालू झाला. मी इंडिया टीम मध्ये सहभागी झाल्यानंतर मी इंडिया कॅम्प अटेंड केले. 2014च्या युथ ऑलिम्पिक गेम्स मध्ये मी 5व्या रँक वरती आले. त्यानंतर 2016च्या सिनियर नॅशनल मध्ये मी सुवर्ण पदक जिंकलं, ज्युनियर नॅशनल मध्ये सुवर्ण पदक जिंकलं, सिनियर कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप मध्ये सुद्धा मला गोल्ड मेडल आहे आणि पहिली महाराष्ट्राची महिला मी बनले. त्यावेळेला मी सगळे रेकॉर्ड तोडले होते कारण खूप प्रेशर असायचं हरियाणा दिल्लीच्या मुलींचं महाराष्ट्राच्या मुलींवर, कारण खूप फॅसिलिटीज कमी असतील किंवा पालकांची मानसिकता असेल यामुळे मुलींना सपोर्ट मिळत नव्हता. पण जसं साक्षी मलिकनं ऑलिम्पिक मध्ये ब्रॉन्झ मेडल जिंकलं त्यानंतर एक वेगळाच उत्साह पालकांमध्ये पाहायला मिळाला आणि मुलींना चांगलं सपोर्ट बघायला मिळालं आणि तिथून पुढे मला महाराष्ट्र सरकारनं शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित केलं आणि मी ऑलिम्पिकची तयारी करत असताना 2020च्या ऑलिम्पिक मध्ये माझ्या थोडं गुडघ्याला इंजुरी झाली. त्यानंतर माझा 2-3 वर्ष थोडासा परफॉर्मन्स कमी होत गेला आणि गॅप पडला. पण मला आपल्या महाराष्ट्राचे मंत्री असतील चंद्रकांत दादा, त्यांनी खूप मोठं सपोर्ट केलं. 2015 पासून मला त्यांचं सहकार्य आहे आणि त्यामुळेच मी वाईट वेळेत सुद्धा खूप स्वतःला चांगलं सावरू शकले. माझं गुडघ्याचं ऑपरेशन दादांनी स्वतः करून दिलं किंवा माझी खूप इच्छा होती की माझ्या घराशेजारी मला आंतरराष्ट्रीय लेवलची तालीम हवी आहे, तर ती तालीम सुद्धा आज त्यांच्यामुळे मला मिळाली. या तालमीमध्ये जे मॅट आहे ते जर्मन वरून स्पेशल माझ्यासाठी मागवण्यात आलं किंवा एसी असतील, जे गरमीमध्ये जास्त घाम जाऊ नये म्हणून त्यांनी मला सर्व सोयीयुक्त ही तालीम उभी करून दिली आणि त्यामुळे मी न अडथळता इथे प्रॅक्टिस करू शकते. उद्या कुठल्या तालमीत मला प्रॅक्टिसला बंदी जरी आली एक मुलगी असल्यामुळे तर मी घरच्या तालमीमध्ये हे प्रॅक्टिस करू शकले आणि म्हणूनच मी या लेवल पर्यंत पोहोचू शकते. आता मी 2024 मध्ये महाराष्ट्र शासनाच्या राज्य विकास क्रीडा अधिकारी म्हणून नोकरीला सहभागी म्हणजे नोकरी लागली आहे आणि आता त्यानंतर मी पुन्हा कमबॅक केला आहे. फेडरेशन कप, सिनियर नॅशनल फेडरेशन कप मध्ये सुवर्ण पदक मिळवलं आहे आणि मी त्यामधूनच माझी वर्ल्ड रँकिंग सिरीज साठी सिलेक्शन सुद्धा झालं होतं युरोपमध्ये, तिथून सुद्धा मी आता खेळून आले. थँक्यू. पुढचं आता माझं टार्गेट ज्या एशियन गेम्स आहेत 2026च्या किंवा वर्ल्ड चॅम्पियनशिप आहेत याची खूप मनापासून इच्छा आहे की त्यामध्ये मी स्वतःचा बेस्ट देऊन आपल्या देशाला सुवर्ण पदक मिळवून द्यावं आणि ज्या 2028च्या ऑलिम्पिक आहेत त्यामध्ये क्वालिफाय होण्याचं माझं टार्गेट आहे. थँक्यू. मला असं वाटतंय की एक खेळाडू म्हणूनच संघर्ष आहे असं नाही, की बऱ्याच लोकांना वाटते किंवा पालकांना वाटते की काहीतरी वेगळं करायचं म्हटल्यानंतर खूप संघर्ष घ्यायला लागतो. पण नॉर्मल माझं असं मत आहे की तुम्ही नॉर्मल लाईफ जगताना सुद्धा तुमचा खूप मोठा संघर्ष असतोय. तेच जर तुम्ही स्वतःसाठी वेगळं काहीतरी करून एक स्वतःच्या हिमतीवर तुम्हाला नोकरी असेल तर तुम्हाला कुणाची गरज लागणार नाही. स्वावलंबी होऊन जितकं तुम्ही आयुष्य जगाल तेवढी मजा वेगळीच येत जाते आणि
जी आपली स्वप्न असतात किंवा टार्गेट असते त्यातून जगताना खूप मस्त हा प्रवास असतोय. कारण त्यासाठी आपण जी मेहनत घेत असतोय, तयारी करत असतोय, त्यामध्ये इतका सुंदर वेळ जातोय त्याची त्या स्पर्धेची तयारी करताना किंवा कुठलंही क्षेत्र असेल, तर त्यामध्ये सातत्य टिकवलं तर यश हे नक्कीच मिळतं. आपण जे कष्ट केलेलं असते ते वाया जात नाही कधीही आणि वेळानं का होईना पण चांगलं फळ ह्यातून मिळत जातं. प्रामाणिकपणे जर तुमचं कष्ट असेल, तुमची श्रद्धा असेल एखाद्या खेळावरती असेल किंवा तुमच्या टार्गेटवरती असेल, तर नक्कीच आपल्या म्हणजे म्हणतात की शांततेच्या काळात जास्त घाम गाळला तर युद्धाच्या वेळी कमी रक्त सांडायला लागते. तर तसंच तुम्ही परीक्षा नसताना जास्त अभ्यास केलात किंवा ऑफ सीझन मध्ये तुम्ही जास्त मेहनत घेऊन प्रॅक्टिस चांगलं केलं तर कॉम्पिटिशन चालू झाल्यानंतर पटापट तुम्ही प्रत्येक स्पर्धेत गोल्ड मेडल जिंकत जाणार आणि तुमचा कॉन्फिडन्स लेवल सुद्धा अप होत जातोय कारण तुमच्या तयारीवर तुमचा ठाम विश्वास असतोय. तर मुलगा मुलगी हा भेदभाव न करता सगळ्यांना आता संधी आहे, सगळ्यांना स्कोप आहे, सगळ्या फील्डमध्ये स्कोप आहे. जर तुम्ही तो दिलात वेळ तेवढा, जर तुम्ही तितकं डेडिकेशन होऊन मेहनत घेतलीत, मन एकाग्र ठेवून तुम्ही जर तो संघर्ष केला तर नक्कीच यश तुम्हाला मिळणार.